संत महंत साधू वारकरी यांच्यात समाज परिवर्तन व संस्कारमय पिढी घडवण्याची ताकद. प्रवक्ते संतोष पाटील. श्री लक्ष्मीनारायण फाउंडेशनच्या वतीनं पद्माळे फाटा चव्हाणमळा पद्माळे हद्दीत कर्नाळ रोड सांगली इथं संस्थापक अध्यक्ष रमेश अण्णा चव्हाण यांच्या शिस्तबद्ध नियोजनाखाली दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कीर्तन, भजन व फुले वाहून महाप्रसादाच्या उपक्रमानं दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळेला प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश अण्णा यांच्या नियोजनाखाली या भागात दत्त जयंती विविध उपक्रमांनी साजरी करून एक भक्तिमय वातावरण तयार झालं आहे. भविष्य काळात या ठिकाणी दत्ताचे मोठे सभामंडप उभे करायचे, तसेच संत साधू वारकरी यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचं काम करून एक संस्कारमयी पिढी घडवण्याचं काम करत आहेत. माननीय रमेश अण्णा यांच्या नेतृत्वाखाली पुढे अखंडपणे हे काम चालूच राहील. कीर्तनकार यांनी कीर्तन करून समाज प्रबोधनाचं काम करून त्या भागातील नागरिकांची मनं जिंकले. यावेळेला वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेचे राज्याचे अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील यांच्या हस्ते हरिभक्तपरायण शिवाजी बापू जाधव यांची महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या सांगली जिल्ह्याच्या शहराच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल लक्ष्मीनारायण फाउंडेशनचे संचालक सामाजिक कार्यकर्ते प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हरिभक्तपरायण शिवाजी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेला ॲडव्होकेट रणजित भैया चव्हाण, सुधाकर नार्वेकर, विजय देसाई, चंद्रकांत मालवणकर, कपिल मालवणकर, नारायण सूर्यवंशी, रघुनाथ नार्वेकर, नंदकुमार सुर्वे, प्रदीप भोसले, अक्षय पवार, हजारो भक्त व वारकरी संप्रदायाचे अनेक जण उपस्थित होते. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी.